रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कमिटीचे अध्यक्ष राजा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीची बैठक 6 मार्च रोजी मुंबई या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण राज्यातील 365 तालुक्यामध्ये हे आंदोलन आज मोठ्या प्रमाणात दिनांक 10 मार्चपासून सुरू झालेलं आहे। या माध्यमातून ज्या पद्धतीनं भारतामध्ये आणि बिहार राज्यामध्ये 1949 साली हिंदू धर्म टेम्पल ॲक्ट निर्माण केला, त्या ॲक्टच्या माध्यमातून या बौद्ध महाविहारावर हिंदूचं वर्चस्व आहे। 4 हिंदू 4 बौद्ध आणि एक त्या ठिकाणचा पदसिद्ध जिल्हाधिकारी हा हिंदू समाजाचा असावा अशा पद्धतीची कायद्यात तरतूद केल्याने हा कायदा खऱ्या अर्थानं बौद्धांचं महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी या ठिकाणी दिरंगाई होते। जगातील 62 बौद्ध राष्ट्राकडून अनुदान मोठ्या प्रमाणात, निधी मोठ्या प्रमाणात बिहार सरकारला या महाविहारासाठी मिळतो आहे, परंतु त्या माध्यमातून म्हणाव्या तशा सोयीसुविधा त्या ठिकाणी मिळालेल्या नाहीत। आजही ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाहीत। ज्या पद्धतीनं या देशामध्ये मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, या जातीचे धार्मिक स्थळ त्यांच्या जातीच्या ताब्यात आहेत, परंतु बौद्धांचं हे महाविहार अत्यंत श्रद्धेचं स्थान असणारं हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हे मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे।